कुंडलीकवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। कपिवर्य महारुद्र हनुमान की जय। 27वा अध्याय संपत येथे 100 दैत्य वधून मन मते रती सहिताद्वार केते मग अनिरुद्ध जन्मला। कथेचं अनुसंधान आपण काल 27व्या अध्यायाच्या अंतीला पाहिलं की भगवान श्रीकृष्णाला मुलगा झाला मनमत, त्याचं नाव होतं मदन आणि त्या मदनाचं रतीचं लग्न झालं आणि मदन आणि रतीला अनिरुद्ध मुलगा झाला म्हणजे कृष्णाचा नातू आणि ते असणारी इथपर्यंतची कथा आपण कालच्या अध्यायामध्ये पाहिलेली आहे। आता या अध्यायाची कथा ऐका। तो श्रीकृष्णाचा पौत्र जैसा शुक्ल पक्षी वाढे चंद्र तैसा दिवसेन दिवस झाला थोर उदार धीर शूर पै। आणि भगवान श्रीकृष्णाचा नातू अनिरुद्ध त्याचं नाव ठेवलं गेलं आणि 15 दिवसाला पक्ष असतं शुक्ल पक्ष। अशा पद्धतीने पक्ष वाढतो तशा पद्धतीने तो अनिरुद्ध हळूहळू लहानाचा मोठा होऊ लागला। यावरी शोणत पूर्णगरी बाणासूर प्रताप राज करी तो शिव भरे उर्वीवरी कोणा समरीन आटोपे। आणि याच्यानंतर ना कथेला लक्षपूर्वक आता कथा ऐका। कथेला सुरुवात झालेली आहे। शोणितपूर नावाचं नगर आहे आणि त्या नगरामध्ये बाणासूर नावाचा राजा आहे आणि महादेवाचा वरद पुत्र आहे। तो महादेवाने वरदान दिलेलं आहे त्याला आणि असा तो बाणासूर महादेवाच्या वरदानानं संपूर्ण पृथ्वी त्याने दिग्विजय करून जिंकले। पूर्वी हिरण्यकश्यप दीनंदन त्याच्या उदरी प्रल्हाद रत्न त्याचा पुत्र विरोचन बळी त्यापासून झाला। आणि ही बाणासुराची वंशावळ कशी आलेली आहे। हिरण्यकश्यपू जो दितीचा मुलगा आहे आणि हिरण्यकश्यपूचा मुलगा जो आहे तो प्रल्हाद आहे। आपल्याला माहित आहे भक्त प्रल्हाद। भक्त प्रल्हादाचा मुलगा आहे विरोचन आणि विरोचनाचा मुलगा आहे बळी। आता बळीपासून पुढे ऐका। बळीचा पुत्र बाणासूर तो दैत्य माझी मन इंद्र शिव प्रसाद कुजा सहस्त्र पावला तो बलाटे पै। आणि बळीचा मुलगा बाणासूर आहे। बघा हिरण्यकश्यपू पासून त्या असणाऱ्या प्रल्हादाच्या वंशामधला ही बाणासूर आहे। हिरण्यकश्यपूचा मुलगा प्रल्हाद आहे, प्रल्हादाचा मुलगा विरोचन आहे, विरोचनाचा मुलगा बळी आहे आणि बळीचा मुलगा हा बाणासूर आहे। हजारो हात होते त्याला। महादेवाच्या वरदानानं तो स्वतःला इंद्र समजत होता। एवढं सामर्थ्य त्याच्यापाशी होतं। नित्य सहस्त्र कमळे आणून शिवार्चन करी प्रीती करून प्रतिदिन माराडू होऊन शिव दर्शना जायतो। आणि तो बाणासूर रोज हजारो कमळे आणायचा। हजारो हात होते त्याला। एका हातात एक कमळ म्हणले तरी हजारो कमळे तो आणत होता आणि 1000 कमळांनी महादेवाची पूजा तो प्रीतीनं आनंदानं रोज करू लागला। शिव्या पुलावरद पुत्र म्हणविला तो सहस्र जैसा पूर्वी सहस्रार्जुन वीर किंवा दिनकर दुसरा। आणि तो असणारा बाणासूर त्या बाणासुराला महादेवांनी आपला मुलगा मानलेला होता वरद पुत्र आणि तो हजारो हाताचा होता। पूर्वी जसं सहस्र अर्जुन होता तशा पद्धतीने बलाढ्य तो बाणासूर होता। जैसा पूर्वी प्रतापी रावण तैसाच द्वापरी बलवन्मत्त बाण त्याच्या पोटी उखा निधान दिव्य कन्या झाली। आणि पूर्वी भगवान श्रीरामचंद्राच्या अवतारात त्रेतायुगामध्ये रावण होता आणि तोही महादेवाचा भक्त होता आणि हा बाणासूर सुद्धा महादेवाचा भक्त आहे। तसा रावण होता तसाच हा बाणासूर आणि या बाणासुराला एक मुलगी झाली दिव्य रत्न आणि तिचं नाव ओका होता असं सांगतात। पर सुंदर चातुर्यखानी पद्मनेत्री सुवर्णवर्णी चित्ररेखा तिची सांगतीनी प्राणाहुनी आवडे। आणि अतिशय सुंदर असणारी ती पद्मनेत्री सुवर्णासारखा वर्ण होता त्या उखेचा
बाणासुराला एकुलती एक मुलगी होती उखा आणि तिची मैत्रीण चित्रलेखा नाव होतं तिचं आणि ती सखी होती जवळची होती असं सांगतात. चित्रलेखे समवेत देखा नित्य मानी बैसून उखा तुझा वाया लागे अंबिका शिवलोका प्रती जाये. आणि ती चित्ररेखा जी आहे ती उखेची मैत्रीण होती. उखा आणि चित्ररेखा मैत्रिणी होत्या जवळच्या सख्या आप्तपणा आणि ती उखा सुद्धा बाणासुरा बरोबर उखा आणि चित्ररेखा दोघेही विमानामध्ये बसून रोज महादेवाच्या दर्शनाला कैलासाला जात होते. षोडोपचारे पूजन उखा करी सोतरे करून करी जगदंबेचे स्तवन मागुती येता सोनगर. आणि उखा विमानामध्ये बसून शोणित पुराहून कैलासाला जात होती. महादेवाची पूजा 16 प्रकारानं करत होती. मनोभावांतकरणापासून पूजा करायची आणि पुन्हा आपल्या घरला यायची असा नित्यक्रम त्या उखेचा सुरू होता. ऐसे असता एक दिनी सारी पाठ खेळती शिव मृणानी तो काली तेच क्षणी कर जोडून उभे पुढे. आणि असं असताना एक दिवस महादेव आणि पार्वती सारी पाठ खेळत होते आणि तेवढ्याच वेळामध्ये त्याच संधीला ती उखा चित्रलेखीला घेऊन महादेवाच्या दर्शनाला आले. माझी उका भावित भरतार विन दिन व्यर्थ सारी पाठ भरतार समवेत खेळन मी कधी ऐसे. आणि त्या उखेनं महादेव आणि पार्वतीला पाहिलं. महादेव आणि पार्वती सारी पाठ कैलास पर्वतावरती खेळत होते. उखा महादेवाच्या पूजेसाठी आली होती. तिनं महादेव पार्वतीला सारी पाठ खेळताना पाहिलं आणि तिच्या मनामध्ये विचार आला की आपल्यालाही पती असावा आणि आपणही असंच सारीपाठ खेळावं असं तिच्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली. श्वासोच्छ्वास टाकीत भवानी सकळवृतांत मळे उखे तुझवर होईल प्राप्त केवळ मनमथ दुसरा. म्हणून श्वासोश्वास टाकू लागली. पण महादेव तू आदि माया जगदंबा भवानी कुलस्वामिनी अंबा अशी असणारी ती पार्वती आहे. पार्वतीनं ओळखलं तिच्या मनातलं आणि पार्वतीनं सांगितलं उखे तुझ्या मनामध्ये जी इच्छा आहे तसा तुला नवरा मिळेल. दुसरा मदनच असेल दुसरा मनमत असेल असा पती तुला प्राप्त होईल. वैशका शुद्ध द्वादशीस जो स्वप्नी देखसी दिव्य पुरुष तो तुझा वर विशेष प्रतापी पूर्ण ओळखावा. पार्वतीनं सांगितलं ऐका वैशाख महिन्यामध्ये शुद्ध द्वादशीला जो तुझ्या स्वप्नामध्ये मुलगा येईल तोच तुझा नवरा होईल तोच तुला पती म्हणून मिळेल असं पार्वतीनं उखेला वरदान दिला. देती झाली उखेला गुणी केरी मस्तक ठेवी चरणी आनंद मानिन समाये. आणि अशा प्रकारचं वरदान पार्वतीनं दिलेलं होतं. उखेला प्राप्त करून दिलं. पार्वतीनं महादेव त्या उखेला पार्वतीच्या चरणावरती डोकं ठेवलं नमस्कार केला आणि मनामध्ये जो आनंद झाला तो आनंद त्रिभुवनामध्ये सामावत नव्हता. मग ते बाणाचे रत्न अपर्णेची पूजा करून निघाली विमानी बैसोन आज्ञा घेऊन दुर्गेची. मग ती असणारी बाणासुराची मुलगी कैलासाला आली होती. मा पार्वतीनं तिला असा वर दिला आणि आनंदाने पूजा करून ते आपापल्या घरला यायला निघाले. मुख पावली स्वमंदिर तो कैलासा गेला बाणासूर प्रीतीने पूजवणी मृणालीवर सवना पार करीत असे. मुखा निघून गेली आपल्या घरामध्ये. पुन्हा बाणासूर आला महादेवाच्या पूजेला आणि अनेक प्रकारे पूजा करून स्तुती करून महादेवाला प्रसन्न बाणासुराने केला. जय पंचवदना विरूपाक्षा विश्वंभरा कर्माध्यक्षा भक्त वल्लभ सर्व साक्षा माया चक्र चालका गंगाधरा हिमग्रावता गजश्चरका विश्वनाथा विष्णू वल्लभ प्रतापवंता त्रिपुरांतका त्रिलोचना विशाभाळ कर्पूर गौरा नीलग्रीवा सुहास वक्रा दशमकर्णा विश्वेश्वरा गजांतका स्मरारे हे भगवंतका भवानीवरा भोगीभूषणा महाभयहरा हे भर्गवत जनप्रिय करा अंधक सवरा वृषभध्वजा
म्हणले मनामध्ये काय तुझ्या इच्छा आहे आणि जे तुला अपेक्षित वरदान असेल ते मागून घे. महादेव बाणासुराला बोलतात, रे बाणासुर मज भुजाचा वाटतो भार, त्याचे सार्थक होय समग्र आयसा झुंजार देई मज. बाणासुराने सांगितलं, म्हणले महादेवजी मला हजारो हात आहेत आणि हजारो हातांचं वजन मला होतंय, एवढे हजारो हात घेऊन रोज फिरावं लागतंय. त्यामुळे असा योद्धा मिळावा की माझे हजारो हाताचं छेदन करेल, हजारो हात तोडून टाकेल, असा मला योद्धा मिळावा, एवढेच माझं मागणं आहे, इच्छा आहे. बाणासुर बोलू लागला, शिव म्हणे रे तामसा काय वर मागित राहिसा, कर्मानुसार बुद्धी सहसा नटळेची कालत्रयी. आणि महादेवानं सांगितलं, अरे मागून मागून काय मागितलंय, दैवानुसार बुद्धी होया, ते तुझे झाले काय. आणि ज्याचं ज्याचं नशीब असेल तशी तशी बुद्धी चालत असते. बाबा वायावर मागितलं, ही काही वर आहे काय, हजारो हात तुटून जावे असला वर असतो का कुठं, असं महादेवजी बोलतात. तुझ्या ध्वज शिकी पाही उन्होळी पडेल माही, महाझुंजार ते समयी तुझशी युद्धा भिडेल. आणि लगेच महादेवाने सांगितलं, बाबा जशी तुझी इच्छा असेल तशी तुला पाहिजे तसा वर मिळेल. तुझ्या ध्वजाचं चक्र ध्वज तोडणारा आणि तुझे हजारो हात छेदन करणारा असा योद्धा तुला पुढे मिळेल, असं वरदान महादेवांनी दिला. नगरा परतून येत मान कुंभक प्रधान परम निपुण, त्यासी सांगे वर्तमान शिवेवर दिला तो. आणि बाणासुर पुन्हा विमानामध्ये बसला, आपल्या नगराला निघून आला. आल्याबरोबर कुंभक नावाचा प्रधान, कुंभक आणि प्रधान ही त्याचे सैन्य होते आणि त्यांना सांगितले की महादेवानं असं असं मला वरदान दिलेलं आहे. म्हणे आहाराया काय बर मागित रवाया, जैसे आपुल्या सदनाला बनाया आपणच अगन नाही. कुंभक नावाच्या प्रधानानं सांगितलं, म्हणले महाराज काय वरदान मागितलंय, आपल्या घराला आपणच अग्नी लावावी, असलं कुठं वरदान असतं का. महादेव प्रसन्न झालते, चांगलं काहीतरी मागायचं, माझेच हात तुटावे असं काही वरदान असतं का, आपण स्वतःच्याच घराला अग्नी लावल्यासारखं झालंय, असं कुंभक प्रधान बाणासुराला बांधून पायी उडी टाकली महाडोई, सर्प धरून नाही दंश आपण करविला. अहो सगळं वरदान व्यर्थ मागितलंय, आपणच आपल्या पायाला दगड बांधावा आणि एखाद्या विहिरीमध्ये डोहामध्ये उडी मारावी किंवा मोठा सर्प साप आणावा आणि आपणच आपल्या हातानं त्या सापाला दंश करवावं, अशा प्रकारचं मागणं वाया मागितलंय, असं प्रधान सांगू लागला. जाणत जाणत आयुष्य बरेच घेतला कैसा ग्रास, महिन्याच्या ग्रीवास हटीच केला जामुनी, आसईकडे उखाला वनराशी चिंताक्रांत अहिरणीसी, तव वैशाख शुद्ध द्वादशी जवळ आली. अशा प्रकारचं असणारं स्वप्न पाहिलं, त्या असणाऱ्या ओखेला वरदान दिलं होतं पार्वतीनं की वैशाख शुद्ध द्वादशीला तुझ्या स्वप्नामध्ये जो पुरुष तुझ्या स्वप्नामध्ये येईल तीच तुझा नवरा होईल. आणि मग पार्वतीने तू सांगितलेला दिवस आहे वैशाख शुद्ध द्वादशी, तो दिवस आला. उखेने श्रंगारिले मंदिर लेली अलंकार बसते सुंदर, देव मंच किती सुकुमार पहुडुले साचेपे. आणि आता उखेला माहिती आहे आपल्याला आज रात्री स्वप्न पडणार आहे, त्या स्वप्नामध्ये एक पुरुष आपल्या येणार आहे आणि तोच आपला नवरा होणार आहे. फक्त स्वप्नातल्या पुरुषाला आपण सुंदर दिसावं म्हणून उखेने शृंगार केला, दागदागिने अंगावरती घातले, फ्रेश झाले आणि मंचकावरती झोपी गेले. स्वप्नने केले ते वेळा एक पुरुष दिव्य आला, नैसा मनाचा पुतळा अंबोध केला उखेसी. आणि मध्यरात्रीला ओखेला स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये मदनाचा पुतळा असा असणारा एक दिव्य पुरुष तिच्या स्वप्नामध्ये आला आणि स्वप्नामध्ये त्या दोघांनी गप्पा गोष्टी केल्या, असं सांगतं. उखेसी ना वाटायची की हे स्वप्न देखत असे, गोष्टी करीर तीरसे बोलत असे ओसनता. आणि ओखेला असं वाटत होतं की स्वप्न नाही खरंच आहे, पण स्वप्न होतं आणि स्वप्नामध्ये
पण स्वप्नामध्ये बोलत होती, पण तिला वाटत नव्हतं की स्वप्न आहे, खरंच साक्षात घडतंय. म्हणून ती झोपेतच बोलू लागली. आपल्याकडे त्याला वसंत म्हणतात, वसनत आहे, म्हणजे झोपेतच ती बोलू लागली. बाकीचे शेजारी पाजारी घरी आई वडील ऐकत होते. म्हणे प्राणेश्वरा गोष्टी ऐका, पद टाकून जाऊ नका, जवळी ऐक चित्ररेखा, जे जे उखा बोलत. आणि उखेच्या शेजारी तिची मैत्रीण चित्ररेखा होती, ती झोपलेली होती आणि उखा झोपेमध्येच बोलत होती. म्हणले आता मला सोडून जाऊ नका, आपण दोघं निवांत राहू, आनंदाने संसार करू. झोपीत बोलत होती. आणि ही उखा चित्रलेखा शेजारी होती, तिच्या मंचकावरती झोपलेली. आणि काय काय बोलते चित्रलेखा ऐकत होती. सवेचे अरुणोदय होता, उका झाली जगत, तवसे जे नाही प्राणनाथ, गावी पाही चौकडे. आणि उखा जागृत झाली. स्वप्न क्षणिक असतात, तात्पुरतं स्वप्न असतं, झोप मोडली की स्वप्न संपतात. उखा जागृत झाली, स्वप्न भंग पावलं आणि स्वप्नामधला पुरुषही निघून गेला. जागे झाल्याबरोबर जो स्वप्नामध्ये पुरुष आला होता त्याला शोधण्याचा प्रयत्न उखा जागृतीत करू लागले. उभे उभे प्राणनाथा, मत साडून कोठे जाता, मनोने द्वाराजवळ तत्वता, धावत आली पाहावा. आणि ती उखा जागृत झाली, स्वप्न भंग पावलं, पण स्वप्नातला पुरुष तिला समोर दिसू लागला. त्याला थांबा थांबा थांबू लागली, दारापर्यंत जाऊन त्याला हाका मारू लागली, असं सांगू लागले. तव कोठेच दिसे काही, म्हणे चित्ररेखा करू काही, हृदय पीठ ते समई, टाकीत मही शरीर पै. आणि दरवाजापर्यंत गेली, पण त्याला काहीच दिसत नव्हतं. आता स्वप्नच होतं ते. जाग झालं की स्वप्न संपणार असतं. त्याच्यामुळे ती जमिनीवरती अंग टाकू लागली आणि चित्रलेखीच्या गळ्याला मिठी मारली. चित्रलेखी काय करू, माझ्या स्वप्नामध्ये जो पुरुष आला तो मला आताच दाखव, असं उखा बोलू लागले. चित्ररेखा म्हणे सुंदरी, काय सांग झडकरी, म्हणून सावरून पुढे धरी, अश्रू पुसले नेत्रीचे. आणि चित्रलेखीनं त्या उखेला धरलं, सावरलं, आपल्या असणाऱ्या कपड्यानं तिचे डोळे पुसले आणि विचारलं, म्हणले काय झाले. झोपीतनं उठल्या उठल्याच पळायला लागली, रडायला लागली, खाली पडायली. नेमकं काय घडलंय मला सांग, असं चित्रलेखा विचारते. मुखा म्हणे चारी प्रहर, सेजेवरी होता प्राणेश्वर, रूप आठवते मनोहर, तोची सत्वर दाविका. मुखेने सांगितलं, ऐक चित्रलेखे, माझ्या असणाऱ्या स्वप्नामध्ये माझ्याजवळ 4 प्रहरापर्यंत, म्हणजे पहाटेच्या 3 साडेतीन वाजेपर्यंत ती असणारा माझा पती माझ्या समवेत होता, असं सांगू लागले. शोधिता गे चराचर, ऐसा पुरुषा नाही सुंदर, परम चतुर सुकुमार, जैसा रतीवर दुसरा. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, प्रभु रामचंद्राय नमः. जातात गे माझे प्राण, लवकरी दावी त्याचे वदन, ऐसे बोलता मूर्छे होऊन निचेष्टित पडेली. आणि त्या असणाऱ्या चित्र उखेने सांगितलं चित्ररेखेला, तो स्वप्नामध्ये जो आला होता तो मला दाखव, आणि तो जर मी बघितला नाही तर माझा जीव जाईल. त्यामुळे मी स्वप्नात ज्याला पाहिलंय तो आताच्या आता माझ्या डोळ्यापुढे दाखव, असं चित्ररेखेला उखा बोलू लागले. मग शीतल उपचार देवसरी, करुणी गेली सावध ते सुंदरी, म्हणे मी चित्रे लिहिते भिंतीवरी, त्रिभुवनीची प्रत्यक्ष. आणि मग तिला शीतळ उपचार केले, म्हणजे तिच्या असणाऱ्या थंड पाणी तिच्या चेहऱ्यावरती शिंपडलं, तिला सावध केलं चित्ररेखेनं. आणि चित्ररेखेने सांगितलं, ऐक म्हणली उखे, मला त्रिभुवनाचं ज्ञान आहे. माझा गुरु कोण आहे, नारद महाराज माझे गुरु आहे, आणि त्या नारदांच्या सामर्थ्याने मला अद्भुत ज्ञान आहे. मी या भिंतीवरती त्रिभुवनाचं चित्र काढते, आणि तुझ्या स्वप्नामध्ये जो आलेला आहे तो त्रिभुवनामध्येच कुठं ना कुठं राहत असेल. मी संपूर्ण त्रिभुवनाचं चित्र या भिंतीवरती काढते. मग या चित्रामध्ये ओळख तुझा नवरा कोण आहे, किंवा तुझ्या स्वप्नामध्ये जो आलेला आहे तो ओळख, असं उखेला चित्ररेखा बोलते. त्या माझी तुझा प्राणेश्वर, ओळखोनी सांगे सत्वर, तोची आणि क्षण मात्र लागता तुझ जवळे. आणि चित्ररेखेने सांगितलं उखेला, म्हणले ऐक,
ती भिंतीवरती चित्र काढते आणि त्या चित्रामध्ये तुझ्या स्वप्नामध्ये जो प्राणेश्वर ज्याला तू आपला प्राण समजते असा जर तुला ह्या भिंतीवरती दिसला तर लगेच ओळख, मी जाऊन त्याला घेऊन येते असं चित्ररेखा बोलते. नारदाच्या दये करुण मजासे त्रिभुवनीचे ज्ञान ऐसे उकेने कोण तरी चरण तियेचे. आणि उखेला सांगितलं चित्ररेखेने, म्हणले माझा गुरु नारद आहे आणि नारदांच्या सामर्थ्यानं मला त्रिभुवनाचं ज्ञान आहे. स्वर्ग मृत्यू पाताळ, फक्त पृथ्वी नाही, स्वर्ग मृत्यू पाताळ तिन्ही लोकांचं मला ज्ञान आहे. कोण कुठं राहतंय मला सगळं माहित आहे. त्याच्यामुळे मी या भिंतीवरती अख्ख्या त्रिभुवनाचं चित्र काढते आणि याच्यामध्ये तू तुझा प्राणेश्वर कोण आहे ओळख, मी त्याला घेऊन येते असं बोलल्याबरोबर मुखेला आनंद झाला आणि चित्ररेखेच्या पाया पडली. मग चित्रशाळा सुंदर सुरेख सतेज मुक्तांचा करुणी पंख भिंती लिंपुनिया देख सुडाळ केल्या बोटुनिया. आणि मग चित्रशाळा, चित्र काढण्याची शाळा, चित्रशाळा होती. त्याच्या असणाऱ्या भिंती सुरेख केलेल्या आहेत आणि त्या भिंतीवरती त्या ठिकाणी लिंपलेला आहे त्याच्यावरती चित्र काढण्यासाठी. आणि काय करते ऐका, सप्त रंगाची बरुणी पात्रे सिद्ध केली क्षण मात्रे चित्र रेखाली चित्रे अंतर्दृष्टी विलोकनी. आणि 7 रंग आहेत, 7 रंगाची जवळ पात्र भरून ठेवली आणि ती 7ही रंगानं चित्ररेखा भिंतीवरती त्रिभुवनाचं जी काय दर्शन आहे ती दर्शन त्रिभुवनाचं चित्र त्या भिंतीवरती चित्ररेखा काढू लागले. प्रथम लीला गजवदन ब्रह्मतनया रेखिली पूर्ण मग नारदाचे स्वरूप लिहून केले नमन तयासी. चित्रलेखीनं चित्र काढायला सुरुवात केली पण पहिल्यांदा कुणाचं चित्र काढलं, प्रथम लीला गजवदन. कारण गणपतीला नमस्कार केल्याशिवाय कोणतंच कार्य सिद्धीला जात नाही. असा एक बी ग्रंथकार नाही की त्यानं अध्यायाच्या सुरुवातीला किंवा ग्रंथाच्या सुरुवातीला पहिलं नमन गणपतीला आहे. कुठलाही ग्रंथ उघडून चेक करा, कारण गणपतीला नमस्कार केल्याशिवाय कार्याची सिद्धताच होत नाही. म्हणून चित्ररेखेने पहिलं चित्र काढलं ती गणपतीचं काढलं. गणपतीचं काढल्यानंतर पुन्हा महादेवाचं काढलं. अनेक सर्वांचं चित्र काढायला सुरुवात केली. वैकुंठ लोक समस्त रेखिला चित्री रमाकांत कैलासगिरी अद्भुत परणे सहित शंकर. पहिल्यांदा गणपतीचं चित्र काढलं कारण तो विघ्न हरता आहे, विघ्न घालवणारा आणि सुख प्राप्त करून देणारा गणपती आहे म्हणून पहिल्यांदा त्याचं चित्र काढलं. दुसरं चित्र काढलं विद्येची देवता सरस्वती आहे आणि तिसरं चित्र काढलं नारद, त्याची गुरु आहेत. आणि आपल्या गुरुदेवाचं चित्र काढल्यावर पुन्हा मग वैकुंठ कैलास सत्यलोक सगळ्या त्रिभुवनाचं चित्र काढायला सुरुवात केली. ब्रह्म लोक लीला विचित्र त्रिदशा सहित सहस्र नेत्र मग गणगंधर्व एकशे किन्नर विद्याधर काढिले. मग वैकुंठ कैलासाचं चित्र काढल्यानंतर ब्रह्मलोक सत्यलोकाचं चित्र काढलं. पुन्हा तिन्ही देवासहित इंद्रदेवाचं चित्र काढलं, 33 कोटी देवांसहित. पुन्हा गण गंधर्व यक्ष किन्नर सुर असुर सगळ्यांचं चित्र चित्रलेखेने काढलं. मरुद्गण पितृगुण देख एकादश रुद्र द्वादशार्क अष्ट वसु पितृलोक देख देवा मर्यादिक मुख्य ते. मर्यादित देव जे आहेत ते आता मुखेला स्वप्न पडले म्हणजे तिच्या स्वप्नामध्ये दिव्य पुरुषच येणार. कारण महादेवा पार्वतीने तिला सांगितलेलं होतं. म्हणून सगळे जे काही मुख्य मुख्य देवलोक आहेत त्यांचं चित्र काढलं. मरुद्गण पितृगण एकादश रुद्र द्वादश अर्क अष्टवसु पितृलोक सगळं त्या भिंतीवरती चित्रलेखेनं काढलं. अष्ट दिक्पाळ लोक समवेत अष्ट दिक्पाळ लोक समवेत ऋषी मंडळी लिहिली समस्त सप्त पातळे गोविंद्र सहित रेखोनिया. आणि भिंतीवरती त्रिभुवनाचं चित्र काढायला सुरुवात केली. अष्ट दिक्पाळ आहेत, अष्ट लोकांसहित दिक्पाळाचं चित्र काढलं. पुन्हा अजून सगळे असणारे जगामध्ये जेवढे ऋषी मंडळी आहेत त्यांचं सगळ्यांचं चित्र काढलं. भोगींद्र पाताळामध्ये सर्प राहतात त्या सर्पांचंही चित्र काढलं. सगळ्यांचं चित्र काढून चित्रलेखा उखेला दाखवू लागली. जितुके दाविले उके प्रती ते म्हणे यात नाही
मंडळीचे नृपती चित्रीरेखित चित्ररेखा आणि जेवढं सगळं चित्र काढलं तेवढं दाखवलं. बघ म्हणले याच्यामधलं कोण आहे का? ती म्हणली याच्यातलं एक बी नाही. मग पृथ्वी तलावरचे राजे, आता पृथ्वीवरती कोण कोण राजे राहतात त्यांचं चित्र काढायला चित्रलेखाने सुरुवात केली. नवखंड सप्तदीपे 56 दिशीच्या रायांची स्वरूपे संत महंताची सद्रूपे लेखिले कवी गुरु व्यासादी. मग नवखंड सप्तद्वीप आहेत, 56 देश आहेत. त्या 56 देशांचे जे राजा आहेत त्यांचे स्वरूप लिहिली. संत साधू महंत कवी गुरु सगळ्यांची चित्रलेखेने काढली. रचना दाविली समस्त उकामने न दिशे येथ आता मी प्राण देते ग सत्य चित्ररेखे जाणपा. सगळ्या पृथ्वीवरचे राजांचे चित्र काढल्यानंतर संत महंत सिद्ध साधक ऋषी कवी सगळ्यांची चित्र काढली. उखेने सांगितलं याच्यामध्ये माझा पती नाही. स्वप्नामध्ये जो आला होता तो एवढ्यामध्ये दिसत नाही. आता मी प्राणच ठेवत नाही. म्हणूनच उखेनं धरणीवरती अंग टाकलं. म्हणून भूमीवर अंग घाली चित्ररेखेने सावरिली मने सखे द्वारका एक राहिली चित्रिली ते पहा. म्हणून उखेनं जमिनीवरती अंग टाकलं. एवढ्यामध्ये माझा प्राणपती जो स्वप्नामध्ये आला होता तो दिसत नाही. म्हणून तिनं जमिनीवरती लोळणी घ्यायला सुरुवात केली. त्यावेळेस चित्रलेखेने सांगितलं म्हणले फक्त द्वारका नगर राहिलेलं आहे आणि ते द्वारकेचं चित्र, त्या द्वारकेमध्ये कोण कोण राहतंय त्यांची चित्र काढून दाखवतंय असं चित्रलेखा सांगू लागली. मग ते द्वारावती रेखित सप्तदुर्गे गगन चुंबित भोवता समुद्र उचंबळत गोमती वाहत समीप पै. मग पुन्हा द्वारकेचं चित्र काढायला सुरुवात केलं. उंच उंच असणारी दुर्गा आहे. त्या द्वारकेमध्ये भोवताला समुद्र आहे आणि गोमती नदी वाहत आहे. अशा प्रकारचं चित्र द्वारकेचं चित्रलेखेने भिंतीवरती काढून दाखवलं. वसुदेव देवकी उग्रसेना उद्धवा क्रूर रेवती रमण 56 कोटी यादव लिहून स्वरूपे संपूर्ण दाविनी. मग आता द्वारकेमध्ये राहणारा उद्धव आहे, वसुदेव आहे, देवकी, उग्रसेन आहे, अक्रूर आहे, बळीराम दादा आहे आणि 56 कोटी यादव आहेत. हे सगळं भिंतीवरती चित्रलेखीने चित्र काढून उखेला दाखवला. 16 सहस्र अंतपुरे रत्न खचित दिव्य मंदिरे उकापात आदरे स्वस्वरूपे सर्व न्याळुनी. मग भगवान श्रीकृष्णाच्या 16,000 पत्नी त्यांचंही चित्र काढून दाखवलं. पुन्हा अजून सगळ्या असणाऱ्या दिव्य अशा प्रकारची मंदिरं रत्नाने भरलेली ती सगळं सप्तरंगामध्ये दाखवू लागली चित्ररेखा आणि उखाती पाहू लागली. यानंतर चित्ररेखेनं कोणाचं चित्र काढलं? मग रुक्मिणी सहित श्रीकृष्ण चित्रिलीला जगन्मोहन चतुर्भुज श्वास वदन किरीट कुंडले मंडित. मग चित्रामध्ये रुक्मिणी सहित कृष्णाचं चित्र काढलं. जो चतुर्भाऊ आहे, चतुर्भुज भगवान श्रीकृष्ण आहे. डोक्यामध्ये मुकुट आहे, कानामध्ये कुंडल आहेत. अशा प्रकारचं चित्र कृष्णाचं काढून चित्ररेखेनं दाखवलं. चित्ररेखा म्हणे उके हा वय काय ओळखे येरी म्हणे याच्या वंशीचा देखे होय ऐसे वाटते. श्रीकृष्णाचं चित्रलेखीने भिंतीवरती काढलं आणि विचारलं उखेला, ही बघ म्हणली ही आला होता का तुझ्या स्वप्नामध्ये? तिने सांगितलं ही नव्हता, पण ह्याच्याच वंशामध्ये जन्मलेला आहे असं वाटतंय असं उखा सांगू लागली. मग चित्रिलीला श्याम सुंदर कृष्ण नंदन हा सासरा होय म्हणून उका लज्जित झाली. मग प्रद्युम्नाचं चित्र काढलं. भगवान श्रीकृष्णाचा मुलगा प्रद्युम्न, त्याचंच नाव मदन आहे. मदन आणि
प्रद्युम्न एकच आहे. आणि प्रद्युम्नाचं चित्र काढल्याबरोबर उखा लाजली, कारण हा सासरा आहे. याच्याच पोटाला जन्मलेला माझा पती प्राणेश्वर आहे, ही सासरा आहे असं समजून तिनं पदर सावरला गेला असं भाववर्णन करतात. मग म्हणे याच्याची उदरी देखे अवतरला तो चित्ररेखे, म्हणे सखे हातरी ओळखे म्हणून अनिरुद्ध काढिला. प्रद्युम्नाला पाहिलं गेलं, प्रद्युम्नाचं चित्ररेखेनं भिंतीवरती लिहिलं, काढलं. त्यावेळेस सुखीने सांगितलं याच्याच वंशामध्ये जन्मलेला आहे, याचाच मुलगा कदाचित असेल. असं म्हटल्याबरोबर पुन्हा चित्रलेखेनं अनिरुद्धाचं चित्र काढलं. हाच आहे का काय ओळख म्हटल्याबरोबर काय झालं, एकताची मदन कुमारे म्हणे आचे प्राणे, आता तो भेटवी सत्वर न धरवे धीर माझेनी. आणि असं बोलत बोलत अनिरुद्धाचं चित्र काढलं. आणि हा आहे का ओळख, अनिरुद्धाला चित्रामध्ये बघितल्याबरोबर उकेनं सांगितलं हाच आहे जो स्वप्नामध्ये रात्री आला होता, मी याच्याबरोबर गप्पा गोष्टी केल्यात, हाच आहे माझा होणारा पती. त्याच्यामुळे आता मला याच्याशिवाय दम निघत नाही, आताच्या आता ही माझ्यापाशी मला आणून दे असं उका बोलू लागले. चित्ररेखा म्हणे स्थिर आता तो आणि ते मग चित्ररेखा दोरावती निराळ मार्गे चालली. आणि मग लगेचच सांगितलं चित्ररेखेने, म्हणले आता काळजी करू नको, हा अनिरुद्ध आणायचंय, मी आताच्या आता जाऊन आणते. शोणितपूर तिथून द्वारका 11,000 योजना एवढं अंतर आहे, ती काही जवळ आहे का. आणि लगेचच उखीच्या सांगण्यावरनं चित्ररेखा आकाश मार्गाने द्वारकेला निघाले. 11,000 योजने दूर तेथून असे द्वारकापूर. यामिनी होता 2 प्रहर द्वारकेजवळी पातली. 11,000 योजन शोणितपुरापासून द्वारका नगर एवढ्या लांब होत. आणि ती चित्ररेखा अनिरुद्धाला आणण्यासाठी 2 रात्र झाल्यानंतर ना, म्हणजे 12च्या आसपास द्वारकेच्या बाहेर तिचा प्रवेश झाला किंवा द्वारकेच्या परिसरामध्ये चित्ररेखा येऊन उतरली. द्वारका देखोनी नयनी आश्चर्य करी पूर्ण मनी, तो अकस्मात नारद मुनी अंतरिक्षे भेटला. आणि ती चित्ररेखा आकाशामधून येत होती आणि आकाशामधूनच तिनं द्वारका नगरी पाहिली आणि तिच्याही मनाला समाधान वाटलं. दिव्य भव्य भगवान श्रीकृष्णाचं नगर आहे. आणि तेवढ्या वेळामध्ये तिचे गुरु, त्या चित्ररेखेचा गुरु नारद महाराज आकाशामध्ये तिला भेटले. दृष्टी देखिला गुरुनाथ केला साष्टांग प्रणिपात, सांगितला सर्व वृत्तांत नारद प्रदी ते देवा. आणि नारद आकाशामध्ये चित्ररेखेला भेटले. नारद महाराजांना पाहिल्याबरोबर तिनं नमस्कार केला, कारण तो गुरु होता तिचा. नमस्कार केल्याबरोबर नारदांनी विचारलं, म्हणले एवढ्या रातचं इथं कसं काय. तिने सांगितलं असं असं घडलेलं आहे. महादेवानं उखेला दृष्टांत दिला की वैशाख शुद्ध दशीला जो तुझ्या स्वप्नामध्ये येईल ती तुझा नवरा होईल. आणि तिच्या स्वप्नामध्ये अनिरुद्ध आलेला होता आणि ते अनिरुद्ध द्वारकेमध्ये राहतोय, म्हणून त्याला नेलं मी इथं आले. अशी कथा चित्ररेखेने नारदांना सांगितली. म्हणे द्वारके बोते सुदर्शन बोवे, डोळ्याचे पाते जवळवे, तो एक वर्तने स्वभावे होती ते स्वामिया. आणि चित्ररेखेने नारदांना सांगितलं, महाराज आता
द्वारकेमध्ये जाणं खूप अवघड आहे, कारण द्वारकेच्या कडेनं सुदर्शन चक्र फिरतंय भगवान श्रीकृष्णाचं, आणि आपण डोळ्याची पापणी उघडझाप करेपर्यंत 21 आवर्तन म्हणजे 21 फेऱ्या ते असणाऱ्या सुदर्शन चक्राच्या होत आहे. एवढ्या वेगानं ते चक्र फिरतंय, आणि त्या द्वारकेमध्ये मी कसं जाऊ मला सांगा. ते माझा प्रवेश नव्हे सर्वथा, अनिरुद्धही नाही आता, जाणून पुढील भविष्यवार्थ, वीरांची पुत्र बोलत असे. आणि चित्ररेखेने सांगितलं महाराज द्वारकेमध्ये मला जाता येणार नाही, आणि मी जर द्वारकेत गेली नाही तर अनिरुद्ध माझ्या हाताला येत नाही, अनिरुद्ध मला घेऊन जाता येणार नाही, अशी अडचण चित्ररेखेने नारदांना सांगितली. नारदांना त्रिकालाचं ज्ञान आहे, भूत भविष्य वर्तमानाचं ज्ञान नारदांना आहे. नारदांनी पुढचं भविष्य ओळखलं, आणि मग पुढचं भविष्य ओळखून चित्ररेखेला काय बोलता. माझे करी तू स्मरण, तुझ वाट देई सुदर्शन, मोहन मंत्र दयला गुण, नारद देता झाला. नारदांनी सांगितलंय बघ, सुदर्शनाची अडचण तुला आहे, तू द्वारकेमध्ये उतर, आणि सुदर्शन जर तुला दिसलं किंवा ते जर तुला जाऊ रस्ता देईना गेला तर माझं स्मरण कर, माझं अंतकरणामध्ये माझं ध्यान कर. माझं स्मरण केल्याबरोबर सुदर्शन चक्र थांबेल आणि तुला जाण्यासाठी रस्ता देईल. म्हणून मोहन मंत्र, मोहन टाकण्याचा मंत्र नारदाने चित्ररेखेला दिला. याची मंत्रे करुण अनिरुद्धावरी गाली मोहन, मंचका सहित उचलून वेगिने शोणितपुरा. नारदांनी सांगितलं द्वारकेमध्ये गेल्याबरोबर सुदर्शन जर रस्ता देण्यात गेला तर माझं स्मरण कर, तुला सुदर्शन वाट देईल. द्वारकेमध्ये गेल्याबरोबर त्या अनिरुद्धावरती मोहन मंत्र टाक, आणि त्याच्या पलंगासहित त्याला उचलून शोणितपूरला घेऊन जा. चित्ररेखा निघाली आज्ञा घेऊन, तो पुढे बोवते सुदर्शन, म्हणे तुझं नारदाचे आन, मार्ग देई मज लागी. नारदाच्या सांगण्यावरनं चित्ररेखा आकाशामधून खाली उतरली. उतरल्याबरोबर सुदर्शनाच्या फेऱ्या चालू होत्या. डोळ्याची पापणी उघडझाप करेपर्यंत 21 आवर्तन त्या सुदर्शनाची होत होती. तिनं त्या सुदर्शनाला शपथ घातली नारद महाराजांची, मला रस्ता दे नाही तर नारद महाराजांची शपथ तुला आहे. असं सुदर्शनानं ऐकलं, सुदर्शन थांबलं गेलं आणि चित्ररेखा द्वारकेत गेली. मग सुदर्शन स्थिर राहत, चित्ररेखा प्रवेशे अनिरुद्धाच्या सदनात अकस्मात उतरली. नारदांची शपथ घातल्यामुळे सुदर्शन थांबले गेलं, 2 मिनिटं स्थिर राहिलं, आणि तेवढ्या वेळामध्ये चित्ररेखेने द्वारकेत प्रवेश केला. अनिरुद्धाच्या घरामध्ये, त्याच्या असणाऱ्या घरामध्ये, मंदिरामध्ये प्रवेश केला, आणि अनिरुद्धाचं स्वरूप चित्ररेखेनं पाहिलं. तो दिव्य मंदिरी मदन कुमारे, दिव्य तल्प मणिमय विचित्र, त्यावरी निजला महावीर निमासुर वदना पै. आणि दिव्य अशा प्रकारचा मदन कुमार, मदनाचाच मुलगा येतो. मदन म्हणजे प्रद्युम्न, आणि त्या प्रद्युम्नाचा मदनाचाच मुलगा हा अनिरुद्ध होता. अतिशय सुंदर त्या असणाऱ्या तल्पकावरती म्हणजे मंचकावरती पौडलेला चित्ररेखेनं पाहिला. कोणी चित्ररेखा निवाली, मने धन्य धन्य ते वेलाळी, ऐसा दिव्य पुत्र प्रवसवली, प्रवासदनी ना माये. आणि मग चित्ररेखेनं अनिरुद्धाला पाहिलं.
सांगितलं धन्य माता पिता तयाची या, धन्य धन्य याची आई आहे त्याला जन्म देणारी, आणि मग असा असणारा सुंदर मुलगा हिच्या पोटाला आला, हिची असणारी धन्य आई आहे, अशा प्रकारे चित्ररेखा बोलू लागली. मग गुरु मंत्र जपुनी तात्काळ उचलिले कल्पका, तळ हाती घेऊन चित्ररेखा अंतरिक्षे जात असे. आणि मग लगेच नारदांनी दिलेला मोहन मंत्र त्या अनिरुद्धावरती टाकला आणि पलंग सहित तळ हातावरती पलंग उचलून घेतला आणि पलंग सहित त्या अनिरुद्धाला उचललं आणि आकाश मार्गावरून द्वारकेहून शोणितपूरला निघाले. 11 सहस्र योजने मार्ग क्रमेला घटिकेत सवेग, तो का मंदिरी सुरंग शृंगार करुणी वाट पाहे. आणि त्या मंचका सहित अनिरुद्धाला चित्ररेखेनं उचललं आणि द्वारकेहून शोणितपूरला निघाले. 11,000 योजन अंतर एकाच क्षणामध्ये तिनं पार केलं, कारण कृपा नारदांची आहे. नारद गुरु असल्यामुळे तिला ते सामर्थ्य होतं. इकडं असणारे शोणितपूर मध्ये उखार आपलं असणारं मंदिर शृंगारून चित्ररेखेची वाट पाहत बसले. अकस्मात मंचक घेऊनी सखी आली देखे नयनी, दावणी चित्ररेखेचे चरणी मिठी गाली उकाते. आणि अचानक आकाश मार्गामधून अनिरुद्ध सहित चित्ररेखा येताना उखेनं पाहिलं. पाहिल्याबरोबर त्या चित्ररेखेच्या चरणावरती उखेनं मिठी मारली. आनंद झाला. म्हणे तुझ उतराई काय होऊ ये समयी, मग दोघींनी मंचक लावलाई मंदिरात पैनेला. आणि उखेनं सांगितलं चित्ररेखेला मैत्रीण असावी तर तुझ्यासारखी, काय तुझ्यावरनं उतराई व्हावं म्हणून असं बोलून तिनं तिच्या चरणावरती मिठी घातली. मैत्रिणीच्या पाया पडली. राजकुमारी आहे पण जवळची लहानपणापासूनची सखी होती. आणि मग दोघींनी तो असणारा मंच पलंग आतमध्ये आपल्या घरामध्ये नेला. मग मोहन काढून त्वरित सावध केला मन्मथसूत, एरू घाबरा चौकडे पाहत बोलत चित्ररेखा. मग नारदांनी दिलेला मोहन मंत्र टाकलेला होता, तो मंत्र काढून घेतला आणि वृद्धाला सावध केला. जागा झाल्याबरोबर तो गडबडल्यासारखं झालं, कारण झोपलो कुठं होता आपल्या घरी, आणि झोपीतून उठल्यावर दुसरंच गाव आहे, दुसरंच नगर आहे, दुसऱ्याच घर आहे, त्यामुळे तो घाबरला. घाबरल्याबरोबर चित्रलेखीनं त्याला सगळं वृत्तांत सांगितला. मग सर्व वृत्तांत ते वेळा मदन पुत्राशी सांगितला, म्हणे भवानीवर उकेशी झाला म्हणून अनिल तुझे येते. मग अनिरुद्ध सावध झाल्याबरोबर चित्रलेखीनं सगळं वृत्तांत महादेव पार्वतीनं जो काय दृष्टांत उखेला दिलेला होता तिथून सगळी कथा सांगितली. आणि चित्ररेखेने सांगितलं पार्वतीच्या इच्छेनुसार तुमचं आणि उखेचं लग्न होणार, ही पार्वतीचं भविष्यवाणी आहे, म्हणून पार्वतीच्या शब्दावरून तुम्हाला इथं उचलून आणलं असं चित्ररेखा सांग. मग उकेने दिव्य माळा अनिरुद्धाच्या तात्काळ गळा घालून या परम मंगळा गंधर्व लग्न लाविले. मग त्याच वेळेला उखेनं दिव्य अशा प्रकारची एक सुमनाची फुलाची माळ अनिरुद्धाच्या गळ्यामध्ये घातली आणि गंधर्व लग्न लावून टाकला. धरून उकेचा हात मंचकी पहुडल्या मधून सूत, चारी मास पर्यंत सुख सोहळ भोगीला. आणि उकेचा हात ते असणाऱ्या अनिरुद्धाने धरला. 4 महिने उकेच्या घरामध्ये त्या अनिरुद्ध राहिला, पण 4 महिने बाहेर कोणाला काहीच कळलं नाही. 4 महिने सुख सोहळा यांनी भोगू लागले. कोणाची नकळे बाहेर तो का झाली गरोदर, सवेसी बसला बाणासूर तो दोन्ही झाली अंतरी. 4 महिने ही सुख सोहळा भोगत होते, कोणालाही बाहेर कशाचाच तपास नव्हता.
4 महिन्यानंतर ना उखा गरोदर झाली आणि एक दिवस बाणासुर आपल्या सभेमध्ये बसला. त्यावेळेस आकाशाची वाणी झाली. काय सांगितलं? म्हणे बाणात सावधान आले तुझ महाविघ्न तव तुझ्या स्तंभित मयूरतन भूमीवरी पडियेला. आकाशाच्या वाणीने सांगितलं बाणासुर आता सावधान. आता तुला योद्धा तू जसं महादेवाला वरदान मागितलेलं आहे तसं योद्धा तुला भेटणार आहे. तुला मोठं विघ्न आलेलं आहे असं आकाशवाणीने सांगत असताना बाणासुराच्या राजगादीवर जशी काय ध्वजावरचं छत्र होतं ते छत्र तुटून खाली पडलं. तव रायासी सांगती परिचारिका गरोदर झाली तुमची उका गुप्त एका पुरुष देखा आणून ठेवीला दामोदरी. आणि तेवढ्या वेळामध्ये पारिचारिका म्हणजे ते असणारे त्याच्या दासी त्यांनी वृत्तांत सांगितलं तुमची उखाची ती गरोदर झालेली आहे. बाणासुर म्हणला हिचं लग्न नाही काही नाही. त्यावेळेस त्यांनी सांगितलं एक पुरुष 4 महिने झालं तिनं तिच्या घरामध्ये आणून ठेवलेला आहे आणि तिच्यापासूनच ती गरोदर झाली असं पारिचारिका बाणासुराला सांगतो. ऐकताचे ऐसे वचन दैतेंद्र कोपला जैसा प्रळयाग्न पुढे उभा कुंभक प्रधान म्हणे वेळा सदन उकेचे. बाणासुराची तळपायाची आग मस्तकाला गेली. भयंकर राग आला आणि कुंभक नावाचा प्रधान पुढे उभा होता. त्याला सांगितलं ती उखेचं जी मंदिर आहे घर आहे त्या घराला सगळं वेढून टाका सैन्याचा वेढा द्या असं बोलू लागला. कोण असे वर्ततच कर बांधून आणा तो सत्वर धावले महावीराचे बार वेडीले मंदर उकेचे. आणि लगेच त्या बाणासुराने सांगितलं कोण चोर तिच्या घरामध्ये घुसलेला आहे त्याला आताच्या आता धरून आणा असं बाणासुराच्या आज्ञा मिळाल्याबरोबर असंख्य सैन्याला त्या उखेचं मंदिराला वेढा टाकला. उखा परम चिंता क्रांत भय चळचळा कापत कामसुताचे चरण धरित मन गात थोर म्या केला. आणि ज्या वेळेस बाणासुराच्या सैन्याने उखेचं घर वेढलं गेलं त्यावेळेस उखेला खूप चिंता वाटली. भीतीनं चलचल कापू लागली. ही जी काही अनिरुद्ध आहे त्या अनिरुद्धाच्या पाया पडू लागली. कारण मी तुमची अपराधी आहे. आता एवढ्या सैन्याने वेढा टाकलाय म्हणजे तुम्हाला या विघ्नामध्ये मीच आणलं असं उखा बोलू लागले. मी तुमची केवळ वैरिणी संकट घातले आणोनी जैसा राजहंस नेवोनी पतंग करतेत बुडवी जे. आणि त्यावेळेस उखा बोलू लागले म्हणले तुम्ही तुमच्या घरामध्ये द्वारकेमध्ये आनंदाने राहत होता. मी तुमची वैरिणी आहे शत्रू आहे. मी तुम्हाला इथं आणलं आणि या मरणाच्या संकटामध्ये टाकलं अशा प्रकारे चित्र उखा अनिरुद्धाला बोलू लागले. अग्नीत घातले दिव्य मुक्ता फळ कुपात कोंडीला मृगेंद्र सबळ सुधार सानोनी निर्मळ भस्म करतेत होतीला. आणि ती उखा बोलू लागली अग्नीमध्ये दिव्य अशा प्रकारचं मुक्त फळ अग्नीमध्ये टाकावं. एखाद्या सिंहाला एखाद्या विहिरीमध्ये कोंडून ठेवावं किंवा ते अमृत आणून उकिरड्यामध्ये टाकून द्यावं. तशी अवस्था झाली असं उखा बोलू. ऐसी परम पापीने तुमचा घात केला अनुनी आता माझा वध आधी करुनी मग बाहेर जाई. आणि उखेने सांगितलं मी पापीने आहे. तुम्हाला द्वारकेमधून इथं आणलं आणि आता ही सैन्य तुम्हाला मारून टाकेल. त्यामुळे आधी मला मारून टाका आणि पुन्हा या घराच्या बाहेर तुम्ही जावा असं अनिरुद्धाला उखा बोलू लागले. मग बोले मी नके त्यान पुत्र उके बयन दरी अनुमात्र आम्ही यादवीर निवार श्रीकृष्ण बळे रत्नारी. आणि अनिरुद्धाने सांगितलं उखेला म्हणले उखे घाबरू नको टेन्शन घेऊ नको. अरे आम्ही कृष्णाची मुलं आहे. कृष्णाच्या वंशामधले कृष्णाचा नातू आहे मी आणि कृष्णाच्या बळावरती आम्ही त्रिभुवनामध्ये कुणालाच ऐकत नाही असं अनिरुद्ध उखेला बोलू लागला. जेने नाकाग्री धरीला गोवर्धन द्वादश गावे गेला आग बका केशी बांधून मथुरापूर घेतले. अनिरुद्धाने सांगितलं उखे आम्ही त्याच्या वंशामध्ये आहोत ज्यानं आपल्या करंगळीवरती 7 दिवस आणि रात्र गोवर्धन पर्वत उचलून धरला. 12 गाव अग्नी लागलेला ज्यानं गिळला
आगासूर बकासूर केशींना मारलं आणि मथुरापूर बेडून कंसालाही मारला. असा जो प्रतापी श्रीकृष्ण आहे त्या कृष्णाच्या वंशातले आम्ही आहोत असं अनिरुद्ध बोलतात. जरासंध सप्तदश वेळ बांधोनी आणि लाजेने सबळ रजनी माझी मथुरा सकळ द्वारकेसी आणिली. आणि आम्ही त्याच्या वंशामधले आहे ज्यानं जरासंधाला 17 वेळा धरलेलं होतं, 17 वेळा धरून सोडून दिलं होतं असे भगवान श्रीकृष्ण आहे. आणि एकाच रात्रीमध्ये सगळ्या राक्षसांनी मथुरापुराला वेंडलं तेव्हा रातोरात द्वारकेचं नगर तयार केलं समुद्रामध्ये. त्या कृष्णाच्या वंशातले आम्ही आहोत असं अनिरुद्ध बोलू लागला. चैत्र मागंदासी त्रासुनी जेने आणली मनमत जननी नरक मर्दोनी तांबिने 16 सहस्रानीला. ऐक, आम्ही काय हलक्याच्या वंशामधले नाहीये. अरे चैत्य आणि मागध देश आहे. तो चैत्य देशाचा शिशुपाळ आणि मागध देशाचा जरासंध यांना पराभवून रुक्मिणीला घेऊन आलेला कृष्ण आहे. नरकासुराला मारून 16,000 पत्न्या जन आणल्या त्या कृष्णाच्या वंशातले आम्ही आहोत असं अनिरुद्ध बोलू लागला. ऐसा तो येतो कुळार्क माझी जनकाचा जनक त्याच्या कृपेने सकाळी तळे आटीन पाये आणि अशा प्रकारचा तो यादव कुळाचा दिवा भगवान श्रीकृष्ण आहे आणि त्याच्या मुलाचा मुलगा मी आहे. भगवान श्रीकृष्णाचा मुलगा प्रद्युम्न आहे आणि त्या प्रद्युम्नाचा मुलगा मी अनिरुद्ध आहे. त्यामुळे घाबरू नको. मी माझ्या भगवान श्रीकृष्णाच्या बळावरती हे जेवढे बी दळ आहे बाणासुराचं सगळं मारून टाकील अनिरुद्ध बोलू लागला. ऐसे अनिरुद्ध बोलत तो बोता पडिला सैन्याचा आवरत एक उकेचे कपट मोडीत आरुळ दैत फोडीती. अशा प्रकारे बोलत असतानाच तेवढ्यामध्ये सैन्य जवळ आलं, गर्जना करू लागलं, आरडू लागलं, त्या उखेच्या दरवाज्यावरती लाथा मारू लागलं. अशा प्रकारे सांगू लागले. उखे उघडी गे द्वार आत घेऊन बैसलीस चोर ऐसे ऐका तरती पुत्र प्रताप सूर उठावला. आणि बाहेरच्या सैन्याने सांगितलं उखे दरवाजा उघड, कोणीतरी चोर आतमध्ये घेऊन बसलेले आहे. असं बाहेरच्या सैन्याने बोलल्याबरोबर रतिपुत्र जो काय असणारा अनिरुद्ध आहे, प्रद्युम्न आणि रती यांचा मुलगा अनिरुद्ध आहे, त्याला भयंकर राग आला. काय करतो? जवळी शस्त्र नाही निचिंती द्वारीची आगळा घेतली हाती उपरी चढला उखापती सैन्याची ती विलोकित असे. आणि जवळ शस्त्र नव्हतं. शस्त्र नसल्यामुळे त्याने विचार केला आता युद्ध कशावर करायचं म्हणून दाराला आरगळा होती. ती आरगळा दरवाजाची उपसली, त्यानं आपल्या हातामध्ये घेतली आणि बाहेर आला. उदया चळावरी बांधतीन कर तैसा दिसे मदन कुमार उडी घातली सत्वार सैन्य सागरी ते दवा. आणि ते गोपुरावरती चढला अनिरुद्ध. त्यानं दरवाजा तसाच लावलेला होता. गोपुरावरती चढला गेला आणि बाल सकाळ सकाळचा सूर्य उदयाला यावा जसा दिसतो तसा प्रतापी दिनकर प्रतापी सूर्य दिसावा तसा तो अनिरुद्ध दिसू लागला. आणि त्या असणाऱ्या गोपुरावरनं सैन्याच्या मध्यभागी अनिरुद्धानं उडी मारले. की देखोनी आतून सुख अकस्मात कोसळेच खग पाळक चपळे ऐसा तळपे देकर गळाती घेऊनिया. अनेक साप पाहावे आणि गरुडानं त्या सापामध्ये उडी मारावी. तशा पद्धतीने ते सगळ्याच्या सैन्याच्या घेऱ्यामध्ये अनिरुद्धानं हातामध्ये आरगळा घेऊन सैन्यामध्ये उडी मारले. आगळा घाते करून वीरांची मस्तके केली चूर्ण आश्वासहित वीर कंदना एक सारे मांडिले. मग त्यानं हातामध्ये आरगळा घेऊन मारायला सुरुवात केली. जी काही बाणासुराचं सैन्य होतं ते आरगळ्याच्या गायाने संपवायला सुरुवात केली आणि सैन्य संपू लागलं. प्रतापार्क अनगनंदन गज कलेवर केली चूर्ण 3 कोटी वीर जोडून प्रत्येक करून पाडिले. भगवान श्रीकृष्णाचा नातू आहे तो काही सामान्य काय 3 कोटी सैन्य अनेक हातीची कलीवर उचलून टाकीत होता.
3 कोटी बाणासुराचं सैन्य आलेलं होतं आणि ते सगळे सैन्याला मारून त्यांची प्रेते बनवून टाकले. केला बहुतांचा संहार झाला एकच हाकार वीरमंती कोपला प्रलय रुद्र तेनेचे अवतार धरिला. आणि सगळ्या सैन्याचं 3 कोटी सैन्य एकटे अनिरुद्धानं मारलं. फक्त हातामध्ये आडगळ होती, काही शस्त्रास्त्र नव्हतं आणि त्या जीवावरती सगळं असणारं सैन्य मारलं गेलं. त्यावेळेस बाकीच्या सैन्याने पाहणाऱ्याने विचार केला प्रलय रुद्र असावा तसा हा वीर दिसू लागला. एक म्हणती दिसतो बाळ परिमायदा प्रलय काळ बाणाचे दळाटील सकाळ वीरांची प्रलय सुटला असे. पाहणारे युद्धे म्हणू लागली दिसायला बाळ दिसतोय लहान आहे पण सैन्याचा काळ आहे, प्रलय काळ यानं निर्माण केलेला आहे. सगळं 3 कोटी सैन्य एकट्यानं मारले म्हणजे काही सामान्य आहे का असं सैन्य बोलू लागला. ऐसे दे कोणी बाणासुर कोण कोटील न कळे वीर रथारूढ होऊन असुर आला समोर वेगे. बाणासुरानं पाहिलं एकच आहे, हातामध्ये दरवाजाची आरगळा घेतलेली आहे आणि आपलं 3 कोटी सैन्य मारलं. बाणासुराला राग आला. कोण आहे, कुठला आहे, नाव काय काही माहिती नाही. पण त्याचा प्रताप पाहून बाणासुराची तळपायाची आग मस्तकावरती गेली. रथावरती बसला आणि अनिरुद्धाच्या समोर आला. बाण म्हणे हा क्षण प्रवेशा तळपो वीर सापडे कैसा मग पंचशत धनुष्य गुण चढविल क्षणार्धे. आणि बाणासुराने विचार केला विजासारखा तळपतोय, वीज चमकावीन गायब व्हावी तसं तो फिरतोय, आपल्याला सापडणार तर कसं. म्हणून त्या बाणासुराने आपल्या धनुष्याला बाण लावला आणि काय करतो बाणासुर सहस्र कर सोडी तसे बाणाचा पूर परी तो काम सुत चपळ त्वर एक शरण लागो दे. आणि बाणासुराला 1000 हात होते, 1000 हाताने बाण एकदाच 1000 बाण येत होते. त्याच्यामुळं बाणांचा पुरच्या पूर अनिरुद्धाच्या अंगावरती येत होता. पण विजेपेक्षा सुद्धा चपळ अनिरुद्ध होता. 1000 बाण एकदाच येत होते पण ते 1000 मधला एकही बाण अंगाला लागू देत नव्हता. क्षण लागता जात बाण बाणाहुनी चपळ तो पूर्ण कोणी दिशेची उभा पंचनंदन क्षण लक्षण याची बाणाते. वाऱ्याच्या वेगानं बाण जात होता पण बाणापेक्षा चपळ तो अनिरुद्ध होता. कोणत्या दिशेला उभा हे बाणाच्याच लक्षात येत नव्हतं, बाणासुराचंही येत नव्हतं आणि जो बाण सोडला त्या बाणाच्याही लक्षामध्ये येत नव्हतं. एवढ्या चपळतेनं अनिरुद्ध युद्ध करू लागला. मग सर्पास्त्र निवार जपून बाण सोडी सत्वर नागपाशी मदन कुमार अकस्मात सापडला. मग सर्पास्त्र बाणासुरानं सोडलं आणि नागपाशाला थोडं नाही, कारण भगवान श्रीराम लक्ष्मणाला सुद्धा नागपाशामध्ये इंद्रजितानं अडकवलं आणि नागपाशामध्ये ते अनिरुद्ध जे बाळ होतं ते अनिरुद्ध नागपाशामध्ये बाणासुराला सापडला. तात्काळ केले दृढ बंधन बोते मिळाले सकळ सैन्य जवळी येऊन पाय बाण म्हणे पुरुषार्थ पूर्ण केला. आणि नागपाशामध्ये सापडल्याबरोबर मग बाकीचं सगळं सैन्य जवळ आले. बाणासुरानेही विचार केला काय प्रताप याचा अतिशय सामर्थ्यवान अद्भुत पराक्रम्यानं करून दाखवला असं बाणासुर बोलू लागला. बाणवध करू पाहत तो कुंभक प्रधान बोलत हा झाला तुमचा झावात याचा वदन करावा. बाणासुर त्याला मारून टाकण्याच्या विचारामध्ये होता. त्यावेळेस कुंभक प्रधानाने सांगितलं म्हणले महाराज आताही तुमचा जावाई झालाय, कारण उखा याच्यापासून गरोदर आहे, हा तुमचा जावाई आहे, मग आता जावाईला मारून टाकायचं नाही असं कुंभक प्रधान बोलतात. मग बंधन करून सुबोध बंदे शाळे रक्षिला निरुद्ध उखा करी परम खेद म्हणे का मुकुंद न पावेची. मग कुंभक प्रधानाचं बोलणं त्याला पटलं, बरोबर आहे म्हणले, उखा गरोदर याच्यापासून आहे म्हणून आता ह्याला मारायचं नाही, बंदी शाळेमध्ये त्याला ठेवून टाकलं. इकडे असणारी उखा दुःख करू लागली. भगवान श्रीकृष्ण का अजून येत नाहीत, भगवान श्रीकृष्णाचा नातू आहे
आणि भगवान श्रीकृष्णाने त्याच्या सोडवणीला यायला पाहिजे असा विचार उखा करू लागली. आहा द्वारकेशी जावणी त्वरित कोण करील हरीशी श्रुत असो कृष्ण नगरी वृत्तांत वर्तला तो विचार करू लागली उखा. कोणीतरी जाऊन कृष्णाला सांगावं की तुमचा असणारा नातू बाणासुराच्या बंदीमध्ये. पण कोण सांगणार? 11,000 योजन अंतर आहे द्वारकेपासून शोणितापूर मध्ये. मग कोण जाऊन सांगणार असं म्हणले. इकडं द्वारकेमध्ये सकाळ झाली आणि काय वृत्तांत घडला ऐका. कोणी नेला मदन सूत रती रुक्मिणी शोक करीता तो नारद मुनी अकस्मात कृष्ण सभेत पातला. आणि इकडं अनिरुद्धाला कोणी नेलं माहितीच नव्हतं. त्यामुळे रती आणि रुक्मिणी दुःख करू लागली. रतीचा मुलगा आहे आणि रुक्मिणीचा नातू आहे. त्याच्यामुळं दुःख करू लागली. ती अनिरुद्धासाठी शोक करू लागली. तेवढ्या वेळामध्ये कृष्ण सभेमध्ये नारद महाराज आले. मने काय पाहता निवांत बाणे बंदी शाळेत बांधोनी गाताला मदन सूत सर्व वृत्तांत सांगितला. नारद महाराजांनी सांगितलं काय एकमेकाकडे बघत बसला. अरे ते बाणासुरानं तुमच्या अनिरुद्धाला बंदीशाळेमध्ये बांधून टाकले नागपाशामध्ये. आणि मग सगळी कथा नारद महाराजांनी सभेमध्ये कृष्णाला सांगितली. ऐसे ऐकता ते अवसरी याद उठावले दळभारी ठोकीले युद्ध की संकेत बेरी वीरवासवावरी आरूढले. असं नारदांचं बोलणं ऐकल्याबरोबर सगळे यादव उठले. सगळे असणारे युद्धाचं सामग्री तयार केली. रथ सगळे सिद्ध केले. युद्धाचे असणारे जे काही संकेत वेळी आहेत त्या वाजवल्या आणि युद्धासाठी निघाले. तोरा करा म्हणती वीर पालते घालू शोणितपूर उद्धव सत्य घ्या क्रूर कृष्ण कुमार सिद्ध झाले. मग सगळी यादवांनी सांगितलं त्वरा करा म्हणले. आताच्या आता चला ते शोणितपूर पालतं घालून टाकू. म्हणून कृष्णाची मुलं सगळे सिद्ध झाले. कालच सांगितलेलं आहे 16,108 कृष्णाला बायका आहेत आणि त्या प्रत्येक स्त्रीला 10 मुलं आणि 1 मुलगा 10 मुलं आणि 1 मुलगी अशी संतती झालेली होती. आणि मग ती सगळीच कृष्णाची मुलं युद्धासाठी निघाले. रतीवर रेवतीवर शानंदा रोड होती सत्वर सांब जांबुवंतीचा कुमार निज भारे सिधावती. आणि सगळीच कृष्णाची मुलं निघाली रतीवर रेवतीवर. आपल्याला समजलं पाहिजे रतीवर कोण आहे? मदन आहे. प्रद्युम्न त्याला म्हणतात. तो रतीचा पती आहे आणि रेवतीचा पती बळीराम दादा आहे. हे सुद्धा रथावरती बसले आणि निघाले. सांब जांबुवंतीचा कुमार सांब जांबुवंतीचा मुलगा आहे आणि तो सुद्धा रथावरती बसला आणि निघाला. काय करायचं? आता युद्ध चालू होतं. युद्ध उद्या करू की अर्ध युद्ध कसं सोडायचं? उघडली सर्व ही द्वारे सैन्य समुद्र चालिले त्वरे दाटी झाली एक सारे पंत नदीसे चालावया. द्वारकेची सगळी दारं उघडली गेली आणि मग सगळं असणारं सैन्य द्वारकेच्या सगळ्या दरवाजामधून पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर 4 दरवाजे असतात. सगळ्या दरवाजामधून यादव सैन्य बाहेर निघालं. रस्त्यानं चालायला सुद्धा पंत दिसत नाही एवढं रथच्या रथ दिसू लागले. क्षीरसागर विलासी खगेंद्रावरी बैसे वेगेसी 3 प्रहर होता नेसी शोणित पुरासी पावले. भगवान श्रीकृष्ण गरुडावरती आरूढ झाले. गरुडावरती बसले आणि रात्रीच निघाले होते. 3 प्रहर रात्र झाल्यानंतर म्हणजे पहाटे 3 वाजता हे सगळे यादव शोणितापूरला नगरामध्ये येऊन पोहोचले. 56 कोटी यादव वीर सुबोध वेळीले शोणितपूर मध्ये टाकीले अग्नियात्र नगरी एकची आकांत. आणि 56 कोटी यादव सगळ्यांनी मिळून शोणितपूर नगराला वेढा टाकला. आणि मदनाचा मुलगा ते अनिरुद्ध आहे त्यामुळे मदनाला राग आला आणि मदनानं अग्निअस्त्र त्या शोणितापुरावरती टाकला. धड धडा जळत नगर होती उल्हाटेत्राचे वार दुर्ग होड्या खस्ती समाग्र जैसे भूदर कोसळती. मदनानं अग्निअस्त्र टाकल्याबरोबर शोणित
यंत्राचे गोलच्या गोल त्या शोणित नगरावरती पडू लागले. असा हाल कळलं सुरू झाला. नगरी एकच एकांत, लोकांशी पळावया नाही पंत. भोत सैन्याचा आवर्त, तो आदित्य उगवला. आणि रात्रीच त्यांनी आक्रमण केलं होतं. रात्रीच आग्नेयास्त्र मदनानं सोडलं आणि रात्रीच नगराला आग लागली. गावातल्या लोकांना कुठं पळावं ते कळत नव्हतं. सगळ्या नगरीमध्ये हाल कळलं झाला. तेवढ्या वेळामध्ये सूर्य उगवला. बाणे करोनिया स्नान करीत बैसला शिवार्चन. तो पुढे कुंभक प्रधान वर्तमान सांगत. आणि बाणासूर सकाळी सकाळी उठला आणि महादेवाच्या पूजेला बसला. हजारो कमळांनी महादेवाची पूजा रोज करत होता बाणासूर. आणि बाणासूर पूजेला बसल्याबरोबर कुंभक प्रधान समोर आला आणि नगरीचं वर्तमान सांगू लागला. यादव दळेसी यादवेंद्र, वेडोनी जाळीले सोनितपूर. व्यर्थ धरिला त्यांचा कुमार, आता तरी सोडावा. कुंभक प्रधानाने सांगितलं, महाराज 56 कोटी यादव सहित भगवान श्रीकृष्ण आलेला आहे आणि त्यानं सगळं नगर जाळून टाकलेलं आहे त्या सैन्याने. म्हणून नगराची रांगोळी होण्याच्या आधी त्याचा जो तुम्ही मुलगा धरलेला आहे त्या मदनाचा, तो आता तरी सोडून द्या, असं कुंभक प्रधान बाणासुराला बोलतात. जैसे प्रळय शोभे कृतांत, तैसा बळीसुत झाला क्रोधयुत. दळवाऱ्याची प्रतापवत, बाहेर निघत झाला. बाणासुराला राग आला. प्रलयीचा रुद्र कोपावा तशा पद्धतीने तो रथावरती चढला आणि त्या यादवांबरोबर युद्धासाठी निघाला. पर्जन्य अस्त्र घालोनी, अग्नि विजवला ते क्षणी. चतुरंगळे त्वर सिद्ध करोनी, नगर बाहेर निघाला. बाणासूर रथावरती बसला आणि पर्जन्य अस्त्र नगरावरती सोडलं. जी मदनानं अग्नी लावला होता, नगर जळत होता, ती पावसाचं अस्त्र सोडून ती अग्नी शांत केला. चतुरंग दळ तयार केला आणि नगराच्या बाहेर युद्धासाठी बाणासूर निघाला. उदय पावला सत्र कर, तैसा रथारूढ झाला बाणासूर. लोटला कल्पांत समुद्र, तैसी दळे मिळाली. आणि सूर्य उदयाला यावा तशा पद्धतीने तो असणारा हजारो हाताचा बाणासूर रथावरती बसलेला आहे आणि कल्पांत समुद्र लोटावा तसं त्याचं असणारे दोन्ही दळे युद्धामध्ये मिसळली. मांडिले एकची गणचक्र, गजबजीला खाली धनाधर. अशुद्ध नद्यांचे पूर, जाती सिंधू दर्शन. आणि एकच घनचक्र माजलं गेलं. दोन्ही दळ सैन्य एकत्र झाले. ज्याच्या पाठीवरती पृथ्वी आहे तो शेष सुद्धा थरथरला गेला आणि सगळ्यांचे असणारे जे काही रक्तच्या नद्या आहेत त्या वाहू लागल्या. गे गे म्हणती वीरांशी वीर, उसने काही पेडीची सत्वर. दोन्ही दळे आणि वार, आलोट वीर एक एका. आणि अशा प्रकारे दोन्ही दळ आहेत. यादव 56 कोटी यादव आहे आणि बाणासुराचं सैन्य आहे. एकमेकाला त्या ठिकाणी उष्णावर भरम जाणून युद्ध करू लागले. ऐसे देखून विष्णू सुत नंदन, गेला कैलासा धावून. शिवासी म्हणे यादवीरी तुझा प्राण, वेडीला पूर्ण संग्रामी. नारदांनी पाहिलं घनघोर युद्ध चालू आहे यादवामध्ये आणि बाणासुरमध्ये. लगेच नारद महाराज कैलासाला धावून गेले आणि महादेवांना सांगितलं, तुमचा जो वरदान पुत्र आहे बाण, त्या बाणासुराला सैन्याने वेढा टाकला. बाण हा तुझा वरद पुत्र, येस मैन घेई कैवार. तरी तुझे पिता समग्र, आपयस समुद्री बुडाले. आणि नारदांनी महादेवाला सांगितलं, बाणासूर तुमचा वरदानाचा मुलगा आहे. रोज तुमची तो हजारो कमळाने पूजा करतोय आणि आज जर तुम्ही त्याला वाचवायला गेले नाही तर तुमचं सगळं जे काही ब्रीड आहे ते ब्रीड बुडाला असं होईल. म्हणून जावा आणि बाणासुराला वाचवा असं नारद महादेवाला सांगतात. 60 कोटी गणा समवेत, वेगी धावला कैलासात. सवे गजसनी अग्निगर्भस्थ, कार्तिक स्वामी निघाला. 60 कोटी गणा समवेत महादेवजी निघाले बाणासुराला वाचवण्यासाठी आणि 60 कोटी सैन्य घेऊन
पुन्हा मग वीरभद्रला घेतलेला आहे. गणपती महाराज इथं, कार्तिक स्वामी इथं, सगळ्याला घेऊन महादेवजी निघाले. शोणितपुरासी तत्काळे बाणे शिवासी वंदिले शिवे नंदीवान लोटिले हाकारिले गोविंदा. आणि मग शोणितपुराला महादेव कैलासावर 60 कोटी गण घेऊन आले. बाणासुरानं पाहिलं महादेवजी आलेले, महादेवानं नमस्कार केला आणि महादेवा त्या बाणासुराबरोबर युद्ध कोण करतोय? भगवान श्रीकृष्ण. म्हणून महादेवाने कृष्णाला युद्धासाठी बोलवलं. स्वामी कार्तिक आणि मदन युद्धा मिसळले दोघे जण कुंभकानी रेवती रमण युद्ध कंदन करीतात. कार्तिक स्वामी आणि मदन यांचं त्या ठिकाणी युद्ध सुरू होऊ लागलं. बाणासुराचा प्रधान कुंभक आहे, त्याचं आणि बळीराम दादाचं युद्ध सुरू झालं. इकडे कृष्णावरी बाण सोडे अपर्णा मनमोहन शान चढवून गरुड बाण तोडी बाण शिवाचे. आणि इकडं महादेवाचं आणि भगवान श्रीकृष्णाचं युद्ध सुरू आहे. भगवान श्रीकृष्ण आणि महादेव यांचं एकमेकावरती बाण सोडून अपार युद्ध दोघांचं सुरू झालं. नारद नाचे मंडळी गिरक्या घेत वेळोवेळी मने बली माझली रण तुम्हारी वाजविटाळी आनंदे. नारदांना मग आनंद वाटू लागला. युद्ध कोणाचं चालू आहे? त्रैलोक्याचा स्वामी असणारे भगवान श्रीकृष्ण आहे आणि कालाची काल असणारे महादेव दिवंकी देव. महादेवाचं आणि भगवान श्रीकृष्णाचं युद्ध सुरू झाल्याबरोबर नारद आनंदानं नाचू लागले. शिवे सोडिले जात वेदास्त्रज्ञ जळ लागले यादव बार ऐसे दे कोणी श्रीकरदार पर्जन्य अस्त्र सोडित ते. महादेवानं अग्निअस्त्र सोडलं. अग्निअस्त्र आल्याबरोबर यादवाचं सैन्य जळू लागलं. लगेच भगवान श्रीकृष्णानं पर्जन्य अस्त्र सोडलं, अग्नी विझवला. पर्जन्य माजला अद्भुत बाणाचे कटक वाहत शिवे सोडीला तत्कळवात त्याने जलद वितुळला. आणि पर्जन्य एवढा त्या ठिकाणी सोडला गेला, पाऊस पडू लागला. बाणासुराचं सगळं सैन्य वाहून चाललं. त्यावेळेस महादेवानं वायू अस्त्र सोडलं आणि पाऊस थांबवला. सुटला झंझा मारुत यादव सैन्य उडो पाहत कृष्ण गाताले पर्वत वात अद्भुत कोंडीला. महादेवानं एवढं वायू अस्त्र सोडलं, वाराने सगळे यादव उडून जाऊ लागले पालापाचोळ्यासारखं. भगवान श्रीकृष्णानं पर्वत अस्त्र सोडलं, वारा थांबवला. शिव सैन्यावरी अचळ कोसळले पात तात्काळ वज्र सोडिले सबळ उमा वल्लभ ते देवा. पर्वत अस्त्र भगवान श्रीकृष्णाने सोडलं. पर्वत सगळे असणारे गणांना त्रास देऊ लागले. त्यावेळेस पर्वताचा भेद करण्यासाठी महादेवानं वज्रास्त्र सोडलं. ब्रह्मास्त्रे श्रीकृष्ण सोडून केले वज्राचे प्राशन षडश जनके देखोन ब्रह्मास्त्राची प्रेरिले. आणि इकडं भगवान श्रीकृष्णानं ब्रह्मास्त्र सोडलं आणि पर्वताचं निवारण केलं. त्यावेळेस महादेवाने सुद्धा ब्रह्मास्त्र सोडलेलं आहे. कृष्णाने ब्रह्मास्त्र सोडलं आणि त्याचं निवारण महादेवाने ब्रह्मास्त्र सोडलं. काय झालं? दोन्ही ब्रह्मास्त्रे केटाई मिळता दृश्य झाले पायी सीमे हिम जोर लवलाई यादवावरी गातले. ब्रह्मास्त्रावरती प्रहार करू शकत नाही. महाभारतामध्ये अश्वत्थाम्यानं आणि अर्जुनानं दोघांनी ब्रह्मास्त्र सोडलं होतं. व्यास महाराजांनी अडवली, कारण ब्रह्मास्त्रावरती प्रहार करू शकत नाही. दोन्ही अस्त्र एकच आहे. म्हणून महादेवाने ब्रह्मास्त्र सोडलं, कृष्णानेही ब्रह्मास्त्र सोडलं. दोन्ही अस्त्र एकमेकाला धडकली की अदृश्य होऊन गेलं. त्यावेळेस महादेवानं शीतळास्त्र म्हणजे थंडी सोडली गेली. ही मजवारे यादव सकळ शस्त्र सोडून पडती विकळ कृष्ण उष्ण ज्वर घालून तात्काळ शीत ज्वर पडविला. म्हणजे थंडीचं अस्त्र सोडलं. सगळे यादवांच्या हातातले शस्त्रास्त्र सुटले. पुन्हा भगवान श्रीकृष्णाने उष्ण ज्वर म्हणजे उन्हाळ्याचं अस्त्र सोडलं, उन्हाचं, आणि सगळे असणारे गणांना त्रास देऊ लागले. मग कृष्ण आगळे केले
शयन केले नंदीवरी. मग भगवान श्रीकृष्णाने एक आगळं वेगळं केलं, निद्रास्त्र टाकलं. झोपेचं अस्त्र टाकल्याबरोबर लगेच महादेव नंदीवरतीच झोपी गेले. आता त्यांना रात्रभर झोपू द्या, उद्या सकाळ आपण त्यांना युद्धासाठी जागा करू. झोपू द्या तर रात्री कशाला रात्रभर युद्ध करायचंय. नंदीवरती झोपले महादेव, निवांत त्या ठिकाणी नंदीवरती शयन केलेला आहे. महादेवची झोपी गेले. आता भगवान श्रीकृष्ण काय करतात उद्या पाहू. कुंडली विठ्ठल